तर आता आपला सेटअप रेडी आहे. तर आपण आता पटापट आपला पहिला प्रोजेक्ट बनवूया. आता बघा मला माझ्या पीसीवर जिथे माझा प्रोजेक्ट बनवायचा आहे, तो फॉर एक्झाम्पल ह्या लोकेशन आहे. ठीक आहे. तर ह्या लोकेशनला मी आलो. इथे क्लिक करा वरती फाईल एक्सप्लोररला आणि इथे टाईप करा CMD. CMD का टाईप करायचं? तर जेव्हा तुम्ही CMD टाईप कराल तेव्हा हा जो कमांड प्रॉम्प्ट ओपन होतो, तुम्ही बघाल की ह्यानी ऑटोमॅटिकली हा पाथ घेतलेला आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जेव्हा केव्हा असं काही करायचं असेल, एखाद्या फोल्डरमध्ये जाऊन क्रिएट अँग्युलर प्रोजेक्ट करायचा असेल, त्यावेळी असं माझ्यासारखं ह्या फाईल एक्सप्लोरर या आणि इथे CMD टाईप करा. तर हा आपला प्रोजेक्ट ओपन झाला. इथे लोकेशन एकदा क्रॉस चेक करा आणि त्यानंतर चला आता आपण आपला पहिला प्रोजेक्ट बनवूया. फॉर एक्झाम्पल ह्याची सुरुवात काय ठेवायची आपण? तर हा टेस्ट प्रोजेक्ट आहे. तर टेस्ट अँग्युलर नावाचा आपण करू. त्याच्यासाठी कमांड टाईप करा NG न्यू आणि आपलं प्रोजेक्टचं नाव तर टेस्ट अँग्युलर. ठीक आहे. हिट करूया. बघा सहसा आपल्याला कंपनी लेवलमध्ये SCSS यूज होते. तुम्ही पाहिजे तर CSS सुद्धा यूज करू शकता. SCSS आणि CSSमध्ये जास्त फरक नाही आहे. ह्याच्यामध्ये कसं असतं, तुम्हाला ॲडव्हान्स थोडे ऑप्शन मिळतात. तर इंडस्ट्री लेवलला SCSS हे यूज होतं, एवढं लक्षात ठेवा. आपण SCSS स्टार्ट करू. ठीक आहे. ह्याच्यानंतर डू यू वॉन्ट टू इनेबल SSR अँड SSG प्री रेंडरिंग. आता हे खूप ॲडव्हान्स ऑप्शन आहेत. आपल्याला सुरुवातीला ह्या सगळ्याची गरज नाही आहे. तर सध्या आपण कॅपिटल N करू. त्याच्यानंतर एजंट्स, तर ह्याच्यामध्ये तुम्ही कोणतेही घेऊ शकता, पण सर्वात आता जास्त फेमस आहे ते म्हणजे क्लाउड. तर आपण क्लिक करू. आता हे आपलं प्रोजेक्ट एकीकडं अँग्युलर CL आहे, ते एकीकडे आपलं पॅकेजेस हवे आहेत ते तिकडे इन्स्टॉल करतायत. तर हे होऊ द्या. तर बघा मित्रांनो, आपला अँग्युलर 21चा हा प्रोजेक्ट रेडी झालेला आहे. ह्याच्यामध्ये आता आपल्याला ह्याच्या आत जायचं आहे आणि आता त्या CMDची तर गरज नाही आहे. तुमच्याकडे जो VS कोड आहे तो ओपन करा. ओके. तर इथे आहे तुमचा प्रोजेक्ट. ह्या प्रोजेक्टमध्ये तुम्ही आता सुरुवातीला बघाल की ह्याच्यामध्ये बऱ्याचशा फाईल्स क्रिएट झालेल्या आहेत. ह्यामध्ये आपल्याला 90% जे काम करायचं असतं डेव्हलपमेंटचं, ते म्हणजे ह्या SRC फोल्डरमध्ये करायचं असतं. SRC ॲप. ह्या ॲपमध्ये ॲक्च्युली SRC फोल्डर्स तुम्ही लक्षात ठेवा. तर SRCमध्ये इथे तुम्ही नवीन नवीन तुमच्या लायब्ररीज असोत किंवा काही प्रोजेक्टचे कंपोनंट्स असो, ते सर्व तुम्ही 99% ह्याच्यातच काम करणार आहात SRC. ह्या बाकी पण ज्या फाईल्स आहेत ना, त्या इम्पॉर्टंट आहेतच, त्याच्यात काही डाऊट नाही. तर मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये एक्सप्लेनेशन देतो की काय आहे. तर SRC ॲपमध्ये जे तुम्ही बघाल ना, की एक काम करूया आपण आपण रन करून बघूया. हे बघा न्यू, ह्याच्यामध्ये रन कसे करायचे तर NG -O. ठीक आहे. ह्याला ॲक्सेस नाही म्हणून तुम्हाला हा इश्यू आला. एक तर तुम्ही सेपरेट कमांड प्रॉम्प्टमध्ये जाऊन ही रन करू शकता किंवा इथे सुद्धा कमांड प्रॉम्प्टचा ऑप्शन आहे. हा असा टाईप करा NG -O. ह्याच्यामध्ये काय होतं की तुमचा प्रोजेक्ट जो आहे ना, तो रेंडर होतो आणि हे बघा हा असा इथे ओपन होतो. ठीक आहे. आता हे जे सर्व जे तुम्हाला दिसतं आहे, ह्याच्यात जे HTML दिसतं आहे, ही जी स्टायलिंग दिसते किंवा ह्याच्यामध्ये काही डेटा असेल किंवा काही काही म्हणजे बेसिक जे व्हेरिएबल्स वगैरे असतात, हे सर्व असतात. हे कुठे आहे? तर फॉर एक्झाम्पल ह्याचं HTML जे आहे ते हे, ह्याची स्टायलिंग आहे ह्या पर्टिक्युलर ह्या स्क्रीनची, ती म्हणजे app.scss आणि ह्याचा जो मेन एंट्री पॉईंट आहे तो आहे app.ts. app.ts ह्याच्यामध्ये आपण काही टायटल आहे, समजा फॉर एक्झाम्पल टेस्ट अँग्युलर, तर टेस्ट अँग्युलर 1 2 3 आपण करून बघून तुम्हाला दाखवतो. बघा हे बघा टेस्ट अँग्युलर 1 2 3 हे इमिजिएटली रेंडर करते जे तुम्ही चेंजेस कराल ते. ठीक आहे. कंट्रोल C सेव्ह. बघा. ठीक आहे. आता अपार्ट फ्रॉम दिस तुम्हाला आणखी काय आपण सांगू शकतो की बरं, तुम्हाला सर्वांना हा प्रश्न पडलाच असेल की ॲप्लिकेशन कसं सुरू होतं. म्हणजे आपण तर जस्ट एक कमांड टाईप केली, पण कुठून काय जातं. आणि हा क्वेश्चन बऱ्याचदा ना इंटरव्ह्यूमध्ये विचारला जातो. तर बघा खूप सोपं आहे. तुम्हाला फर्स्ट ऑफ ऑल जेव्हा ॲप्लिकेशन रन होतं ते आता कदाचित तुम्ही चुकून बंद वगैरे केलं
तर तुम्हाला कसं कळेल की तुम्हाला काय ओपन करायचं. तर बघा इथे जेव्हा तुम्ही रन करता ना, तेव्हा ही ही इथे लिंक असते. ही लिंक लक्षात ठेवा आणि ही लिंक जर तुम्ही जर ब्राउझरमध्ये कॉपी पेस्ट करून बघितली तर ते तुम्हाला डायरेक्ट ओपन होईल. फॉर एक्झाम्पल ही मी अशी पेस्ट केली, ठीक आहे. तर हे तुम्ही बघू शकता. हे जे रेंडर होतं, हे ओव्हरऑल जे रेंडर झालं, हे कसं आलं, हा प्रोजेक्ट मुळात रन कसा आला. तर त्याच्यासाठी तुम्ही बघू शकता की इथे ना सर्वात आधी जी मेन फाईल आहे ती म्हणजे मेन डॉट टी एस. तर मी असंही बोलू शकता की मेन डॉट टी एस ना हा आपल्या अँग्युलर ॲप्लिकेशनचा एंट्री पॉईंट आहे. इथून आपल्याला आपलं जे ॲप्लिकेशन आहे ना ते बूटस्ट्रॅप होतं. बूटस्ट्रॅप म्हणजे काय की इनिशियली जे आपली बूटस्ट्रॅप इनिशियल जे रन आहे ना ते इथपासून होतं. तर ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे जर तुम्ही होवर केलं तर ह्याच्यावर दिले रूट कंपोनंट म्हणजे काय, तर तुम्ही बूटस्ट्रॅप करा ॲप्लिकेशन. म्हणजे काय की हा जो ॲप इथे मी जो हा ऑब्जेक्ट पास केला ना ह्याच्यामध्ये मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे की कोणता कंपोनंट तुम्हाला सुरुवातीलाच रन करायचा आहे. म्हणजे जेव्हा मी प्रोजेक्ट रन करेन तेव्हा काय रन झालं पाहिजे. तर हा ॲप आहे. तुम्ही इथे कंट्रोल आणि क्लिक पण करू शकता. तर तुम्हाला कळेल तुम्ही सेम त्या ॲप डॉट टी एसमध्ये आहेत. म्हणजे जे आपण हे आता इथे बघितलं ना, इथे हे आता बघा बाकीसुद्धा इम्पॉर्टंट फाईल असतात. जसं की फॉर एक्झाम्पल पॅकेज डॉट जेसन. तर ह्या पॅकेज डॉट जेसन हे नक्की काय आहे, ही का इम्पॉर्टंट फाईल आहे ही सुद्धा. तर त्याचं रिझन असं की हे जे तुम्हाला पॅकेजेस दिसत आहेत तर त्या प्रत्येकाचे व्हर्जन असतात की कोणतं पॅकेज सध्या चालू आहे, कोणतं पॅकेज लागणार आहे. आपल्या प्रोजेक्टनुसार वेगवेगळे व्हर्जनचे पॅकेजेस आपल्याला लागतात. तर हे जे ओव्हरऑल लागणारे पॅकेजेस आहेत हे आपल्याला कोणते इन्स्टॉल करायचे आहेत हे आपण इथे डिफाईन करतो. आता फॉर एक्झाम्पल हे सगळं तुम्ही नवीन प्रोजेक्ट क्रिएट केलं असल्यामुळे हे बाय डिफॉल्ट हे आलेत. पण जेव्हा तुम्ही रिअल प्रोजेक्टवर काम कराल तेव्हा तुम्हाला नवीन नवीन डिपेंडन्सीज इन्स्टॉल करायला लागतील. तर त्या इथे इन्स्टॉल होतात. पॅकेजेस इथले हे जे आहेत ना ह्या डिपेंडन्सीज आपण इथे डिफाईन करतो. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल आता हे आपण नुसतंच अँग्युलर बघतोय पण तुम्हाला माहिती आहे का अँग्युलर म्हणजे फक्त अँग्युलरच्या ज्या कन्सेप्ट असतात त्या खूप बेसिक आहेत. त्याच्यात तुमचं बेसिक काम होईल. पण सर्वात इम्पॉर्टंट आहे आर एक्स जे एस. तर आर एक्स जे एसचं सुद्धा पॅकेज तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला पुढे कळेलच मी आर एक्स जे एसबद्दल बोलतो आहे. आपण त्याचे पण थोडेफार आपण एक्झाम्पल बघणार आहोत. आणि आर एक्स जे एस खूप इम्पॉर्टंट आहे. असं बोललं जातं की आर एक्स जे एस इज द बॅकबोन ऑफ अँग्युलर. रिॲक्टिव्ह प्रोग्रामिंगसाठी हेच यूज होतं, एवढं लक्षात ठेवा. तर हे झालं पॅकेज डॉट जेसन. त्याच्यानंतर अँग्युलर डॉट जेसन म्हणून एक आहे. तर अँग्युलर डॉट जेसन हे जे सर्व तुम्हाला दिसतं ते काय आहे, तर अँग्युलर सी एल आयला म्हणजे कोणाला, ते आपण जे एन जी रन सर्व केलं त्या कमांड प्रॉम्प्टमध्ये त्याच्यामध्ये आपल्याला अँग्युलर सी एल आपण इन्स्टॉल केलेलं. तर त्याला कसं कळतं की बिल्ड काय करायचं आहे, कोणत्या लोकेशनला बिल्ड करायचं आहे, सर्व कसं करायचं आहे किंवा ते मॅनेज कसं करायचं आहे याचं कॉन्फिगरेशन इथे असतं. तर ह्याच्यानंतर आपण दुसरं बघूया की टी एस कॉन्फिग. तर टी एस कॉन्फिग हे जे इथे आहे टी एस कॉन्फिग डॉट जेसन ह्याच्यामध्ये टाईपस्क्रिप्टचे कॉन्फिगरेशन असतात. हे म्हणजे एवढं आपल्याला तुम्हाला आत्ता इमिजिएटली हे सगळं लागणार नाही. पण मी एक एक ओव्हरव्ह्यू म्हणून तुम्हाला सांगतो. हे तुम्हाला पुढे जाऊन नक्कीच लागू शकतं जेव्हा तुम्ही सिनियर बनाल अँग्युलरमध्ये. मोस्टली तुम्हाला त्याच वेळी हे सर्व लागेल. तर आपण एकदा ना क्विक रिकॅप घेऊया. आपण आत्तापर्यंत काय केलं, तर आपण बघितलं हा जो ब्राउझरमध्ये हा प्रोजेक्ट जो दिसतोय हा दिसतोय, ठीक आहे. ह्याची सुरुवात कुठून झाली, तर ह्याची सुरुवात झाली मेन डॉट टी एसपासून, ठीक आहे. मेन डॉट टी एस काय करतं, तर मेन डॉट टी एस ॲप डॉट टी एसला कॉल करू इच्छिता की बूटस्ट्रॅप करा, ह्या ॲप्लिकेशनला बूटस्ट्रॅप करा. त्याच्यानंतर हे मेन डॉट टी एसमध्ये तुम्ही बघू शकाल की ह्याच्यामध्ये तो त्याला काय काय लिंक्ड गोष्टी आहेत. तर तो म्हणतो की ॲप डॉट एच टी एम एल जो त्याच्या रिलेटेड आहे प्लस ॲप डॉट एस सी एस एस म्हणजे काय की हा जो कंपोनंट आहे कंपोनंटला कधी पण एच टी एम एल आणि सी एस एस फाईल असतात, एस सी एस एस फाईल असतात. तर हे जे यू आय टेम्पलेट आहे कंपोनंटचं ते इथे आणि हे स्टायलिंग आहे ते इथे. तर ह्या दोन फाईल तो कॉल करतो आणि मग ते यू आय लोड होतं. आता अपार्ट फ्रॉम दॅट तुम्ही बघाल की आणखी आपण काय बघितलेलं थोड्या वेळापूर्वी, तर मेन डॉट टी एस. तर मेन डॉट टी एस हे म्हणजे काय, तर मुख्य ॲप्लिकेशन चा एंट्री पॉईंट आहे हा. बूटस्ट्रॅप ॲप्लिकेशन पॉईंट, बूटस्ट्रॅप पॉईंट आहे असं तुम्ही बोलू शकता जेव्हा तुम्हाला एखादा कोणी विचारेल तेव्हा.
त्याच्यानंतर स्टाईल्स काय असतं, स्टाईल डॉट एस एस एसचं बघा. आपण पुढे जाऊन ना बरेच सारे असे कंपोनंट्स बनवणार आहोत. तर कंपोनंट्स जे असतात ना, त्यांना जसं मी तुम्हाला आता थोड्या वेळापूर्वी सांगितलं की कंपोनंट्समध्ये काय काय असतं. फॉर एक्झाम्पल बघा, आपण हे बघूया. तर कंपोनंटबरोबर त्याचं एक यू आय टेम्पलेट असतं आणि स्टायलिंगसुद्धा असते, ठीक आहे. तर प्रत्येकाला बाय डिफॉल्ट जेव्हा आपण कंपोनंट बनवतो ना, तर ह्या सर्व गोष्टी असतात. पण कधी कधी काय होतं, फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक फिक्स कलर ठेवायचा आहे बटनला एखादा. फॉर एक्झाम्पल एक बटनला निळा कलर ठेवायचा आहे तुम्हाला. तर तुम्ही काय प्रत्येक कंपोनंटमध्ये जाऊन तो निळा कलर अप्लाय नाही करत बसणार. फॉर एक्झाम्पल काही स्टँडर्ड बटन्स असतात, असे थीम वाईज कलर असतात, ते तुम्हाला कळेल पुढे जाऊन. तर तुम्ही काय कराल, त्याच्याऐवजी ना मग इथेच त्याचा बटनचा एक सी एस एस क्लास लिहाल आणि त्यामध्ये तो कलर डिफाईन कराल. तर पुढे काय होईल, ज्या ज्या बटन्सला तो क्लास असेल त्या त्या बटनला बाय डिफॉल्ट हे अप्लाय होईल. हे असं समजा की हे ना हायरकी जर तुम्ही बघाल तर स्टाईल डॉट सी एस एस हे टॉपला असतं. ह्याच्यामध्ये जे आपण डिफाईन करतो ना, ते बाय डिफॉल्ट हे बघा, यू कॅन ॲड ग्लोबल स्टाईल टू दिस फाईल अँड ऑल्सो इम्पोर्ट अदर स्टाईल फाईल्स. तर म्हणजे काय, ग्लोबल म्हणजे काय, तुम्ही जे इथे लिहाल ना तो कलर बाय डिफॉल्ट त्याच्या आत, कारण हे मेन ॲप्लिकेशन पॉईंट आहे बरोबर, हे ॲप डॉट टी एस वगैरे त्याच्या रिलेटेड स्टाईल डॉट एस 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 हे सुद्धा तसंच मेन आहे. तर इथे तुम्ही जे काही लिहाल ते बाय डिफॉल्ट सर्व कंपोनंटच्या एस सी एस एसला अप्लाय होतं. तुम्ही ते ओव्हरराईड पण करू शकता. कधी तुम्हाला असं वाटेल की बाबा माझ्या ॲप्लिकेशन एका कंपोनंटमध्ये तुम्हाला कलर नको आहे, तो ब्ल्यू कलर जो आपण डिसाईड केलेला स्टाईल डॉट एस सी एस एसमध्ये, तो नको आहे, मला हवा आहे ग्रे कलर. तो तुम्ही ओव्हरराईडसुद्धा करू शकता, नाही असं नाही. हे फक्त आपल्याला वेळ वाचवतं की एकीकडे लिहा आणि सर्वीकडे ते रिफ्लेक्ट होईल, एवढंच आहे. तर ह्याच्यानंतर आणखी आपण बघितलेलं पॅकेज डॉट जेसन. तर पॅकेज डॉट जेसन म्हणजे काय सांगा? बरोबर, डिपेंडन्सीज. ह्याच्यामध्ये आपण आपल्या प्रोजेक्टला लागणाऱ्या डिपेंडन्सीज सर्व डिफाईन करतो, त्याचे व्हर्जन्स डिफाईन करतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे अँग्युलर डॉट जेसन. तर अँग्युलर डॉट जेसन आपण काय बघितलं, तर अँग्युलर सी एल आयचं कॉन्फिगरेशन, असं वन लाईनर तुम्ही लक्षात ठेवा. आपल्याला अँग्युलर सी एल आयला जे जे कॉन्फिगरेशन लागणार आहे ते इथे असतं. ह्या सर्व तुम्हाला इमिजिएटली नाही लागणार आहेत. फक्त हे एक माहितीसाठी तुम्हाला मी सांगू इच्छितो. हे तुम्हाला लागेल, पण जेव्हा तुम्ही सिनियर लेवल किंवा थोडं थोडं आणखी एक्सपिरियन्स व्हाल, काही महिन्यांचा आणखी एक्सपिरियन्स येईल तेव्हा. त्याच्यानंतर हे टी एस कॉन्फिग जे आहे, हे टाईपस्क्रिप्ट जे आपण यूज करतो अँग्युलरसोबत त्याचं कॉन्फिगरेशन, ठीक आहे. तर बस अँग्युलर प्रोजेक्टचा आपण बेसिक स्ट्रक्चर आणि ॲप्लिकेशन स्टार्टअप बघितलं आहे. मला वाटतं ह्यानंतर आपण डायरेक्ट एक कंपोनंट बनवूया, जेणेकरून तुम्हाला त्या कंपोनंटमध्ये आपण एक एक बघूया की काय काय कन्सेप्ट असतात. तर मग मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि अशा मित्रांना शेअर करा ज्यांना खरंच असं वाटतं की त्यांना त्यांच्या मायबोलीत शिकायचं आहे. जेणेकरून कसं, मला मला तरी असं वाटतं की आपण नेटिव्ह भाषेमध्ये आपण जे जे आपण शिकतो ना, ते खूप लवकर आपल्याला समजतं. तर तुमचे असे कोण मित्र असतील तर त्यांनासुद्धा नक्की हा व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. हॅव अ नाईस डे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.